90 FM देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा. मी आहे तुमच्यासोबत आरती संध्या. रसिक श्रोते हो आणि प्रेक्षक हो, आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यक्तिमत्व आपला विकास करण्यासाठी बऱ्याच गोष्टींना बऱ्याच वेळा आपण परीक्षा देत असतो आणि परीक्षा देत देत आपण चांगल्या प्रकारे तयार होण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा आपलं मानसिक आणि जे काही बौद्धिक स्तर आहे तो उंचावण्यासाठी आपण बऱ्याचदा बरेच क्लासेस लावत असतो. आज आपण नेट आणि सेट ह्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावा, त्यांचं जे मानसिक धैर्य जे आहे ते कशाप्रकारे उंचावण्यासाठी चांगल्या प्रकारच्या टिप्स आपल्याला आज इथे मिळणार आहेत. सेट नेटची एक्झाम बऱ्याचदा खूपदा प्रयत्न करतात विद्यार्थी, पण ते अपयशी ठरत असतात आणि मग कुठेतरी एक असा पॅच येत असतो की त्यांचं मानसिक धैर्य खचून जात असतं आणि मग तेव्हा ते हतबल होतात. मग त्यांना कुठेच गाईडन्स मिळत नसतो. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमंत्रित केलं आहे. 2024 याच वर्षी महाराष्ट्रामध्ये 7व्या क्रमांकावर आलेलं रँक 7वं रँक मिळालेली ज्या मनश्री राठोड देवगिरी महाविद्यालयामध्ये आता सध्या इंग्रजी विभागामध्ये कार्यरत आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपलं जे यश आहे यासाठी आपलं प्रथम अभिनंदन आहे. आणि आपला जो आपण हा अभ्यास केलेला आहे 2024 या वर्षीची एप्रिलमध्ये परीक्षा झाली आणि ऑगस्टमध्ये त्याचा रिझल्ट लागला. त्या रिझल्ट लागला त्यानंतर राज्यामधून 7व्या क्रमांकाचा रँक तुम्हाला मिळालेला आहे. तर त्यासंबंधी आमच्या युवा श्रोत्यांना कशा प्रकारे आपण अभ्यास केला, माइंडसेट कशा प्रकारे होतो त्याबद्दल थोडक्यात सांगा. First of all, I would like to thank you for calling me here. And first of all, I would like to speak to everyone about the mindset. So, you should have a impeccable mindset. Impeccable म्हणजे काय ह्याचा अर्थ मी सांगेन. स्टॉन्च बिलीफ. स्टॉन्च म्हणजे एकदम असं बिलीफ स्वतःमध्ये की कोणीही आपल्याला सांगितलं की हे तुमच्याकडून होऊ शकत नाही, तरी आपल्याला एक स्वतःत विश्वास असला पाहिजे. ह्याला बोलतात impeccable belief. When you believe in yourself that you can qualify it. Like मॅम किती सारे विद्यार्थी किती स्ट्रगल करतात. रोज सकाळी पहाटे उठणे, मग त्याच्यानंतर लायब्ररीला जाऊन अभ्यास करणे, 12-12, 16-16 तास अभ्यास करतात. मग त्याच्यानंतर परत रिवाइज करतात, PYQ अनालिसिस करतात, किती काही कष्ट घेतात, पण तरी त्यांच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे हे निगेटिव्ह बिलीफ असतं. काय माझं होईल की नाही, पेपर यावेळेस हार्ड येईल का, कसं होईल, काय होईल. हा जो नेगेटिव्ह बिलीफ असतो ना, हा त्यांना पुढे जाण्यापासून रोखतो. बिकॉज ते कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत ना. लेझर फोकस्ड अटेन्शन ऑन आवर गोल. वेन वी आर लेझर फोकस्ड अटेन्शन ऑन आवर गोल, वी डोंट थिंक ऑफ एनिथिंग एल्स. मला असं आठवतं, माझ्या एक्झामच्या पूर्वी होळी होती आणि माझे फ्रेंड्स घराबाहेर उभे होते की येऊन जा होळी खेळायला, फक्त रंग लावून परत चालली जा. बट आय डिडंट सेलिब्रेट. I said my exam is first festival for me and whenever I will qualify that will be my festival. म्हणजे इतकं आपल्याला फोकस्ड असलं पाहिजे एखाद्या गोष्टीवरती. आणि पहिली गोष्ट तर हे की जे विद्यार्थी बोलतात की हे ड्रीम आहे माझं, हे स्वप्न आहे, स्वप्न नका बोलू, हे तुमचं एम आहे बोला. स्वप्न हे झोपेत बघितलं जातात, हे एम असलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांचं. एक एम, एक गोल. आणि रॅन्डम स्टडी not possible. It is not going to take you anywhere. You should have strategic planning of study. Strategic plan करूनच स्टडी. पर वीक, एका आठवड्यात, एका महिन्यात 4 आठवडे असतात, तर पर वीकला तुम्ही कसा अभ्यास कराल. एका वीक मध्ये तुमचे कोणते टॉपिक्स कम्प्लीट झाले पाहिजे, मग दुसऱ्या वीकला कोणते, मग रिव्हिजन त्यांची. हे सगळं जर त्यांनी नीटपणाने अभ्यास केला तर कोणीही एक्झाम क्वालिफाय करू शकतं. यू जस्ट नीड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, हार्ड वर्क अँड स्टॉन्च बिलीव्ह इन युअरसेल्फ. खूप खूप छान सांगितलं की सर्वप्रथम आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवल्यानंतर आपण स्वप्न हे नाव न देता, स्वप्न म्हणजे आपण झोपेत पाहत असतो, आपण कायम अलर्ट राहायचंय, जागृत अवस्थेमध्ये आपण काम करायचं आहे आणि आपल्या स्वतःवर फोकस करून आपल्यामधले जे काही स्किल्स आहेत, आपण कुठे कमी पडतो याचं स्वतः अवलोकन करायचं. येस. तर ते करत करत आपण आपल्या अभ्यास सुरुवात केला. खरं तर खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये 7व्या क्रमांकावर रँक आलेला आहे, पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आलेला आहे. हे महत्वाचं आहे. कारण कसं आहे, मुलं परीक्षा देत राहतात, पण खूपदा 10 वेळेस 12 वेळेस होतात आणि मग कुठेतरी त्यांना यशाचा चेहरा दिसतो. पण
पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या व्यक्तीचा आत्मविश्वास काय असेल हे आम्हाला इथे या ठिकाणी बघायचं होतं आणि आपल्याला सुद्धा याची जाणीव करून द्यायची होती की ती व्यक्ती कशी असणार, ती व्यक्ती कशी बोलते, ती स्वतःवर कसा विश्वास ठेवते आणि इतरांना सुद्धा आपल्या वाणीनं कशा प्रकारे प्रभावित करते. आता या ठिकाणी अजून एक सांगा की माइंडसेट आपण सांगितलं आहे की आपण प्लॅनिंग पण सांगितली, पण टाइम टेबल जे आहे ते कशा प्रकारे केलं, कारण कसं आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतात म्हणजे एमसीक्यू प्रश्न असतात. ते मध्ये आपली परीक्षा बघत असतात कारण 4 जे पर्याय असतात त्यामधनं आपल्याला चूज करायचं असतं एक पर्याय. त्यामध्ये कन्फ्युजन पण खूप असतं, 2 पर्याय सारखे असतात. याचं प्लॅनिंग आपण कसं केलं? मॅम, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पहिले जे आहे 5 वर्षाचे पीवायक्यूज घेतले. ठीक आहे, 5 वर्षाचे पीवायक्यूज करून त्यांना एकदम क्रिटिकली अनालाइज केलं. अनालिसिस इज नॉट मेअर दॅट यू टेक द पीवायक्यूज, यू रीड इट, ह्याचं हे उत्तर होतं आणि या उत्तराचं हे, तसं नाही केलं. मी पीवायक्यू घेतला, त्याचं जो उत्तर आहे त्याच्याबद्दल त्या रायटरनी किती अजून दुसरे टर्म्स कॉइन केले, त्याचे कोणते कोणते काम आहे, हे सगळं लिहून घेतलं, मात्र वाचलं नाही, लिहिलं वाचून. त्याच्यानंतर बाकीचे जे 3 ऑप्शन्स आहेत त्या रायटरचे सुद्धा कोणते काम आहेत, कोणाला काय टीका केली, कोणावर काय बोललं, कोणते रायटिंग्स लिहिले, कसं त्यांची रायटिंग स्टाईल होती, हे जेनर्स वगैरे सगळं मी केलं आणि लिहिलं. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं एक उत्तरचं एक तुम्ही सर्च करताय गुगलवर, बट जेव्हा तुम्ही बाकीच्या 3 ऑप्शनचे गुगलवर सर्च करताय, म्हणजेच तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा 4 पावलं पुढे. अँड दॅट इज द मेन थिंग. व्हॉट पीपल डू इज ते एक ऑप्शन जे उत्तर आहे त्याच ते सर्च करतात आणि मग लिहून घेतात, किंवा लिहायचं तर कोणी जास्त हे पण नाही करत, त्रास सुद्धा नाही घेत. खूप सारे मुलं मी लायब्ररीमध्ये असे पाहिले जे व्हिडिओ समोर लावून ठेवतात आणि ऐकत राहतात, ठीक आहे, एखाद्या स्पेसिफिक टॉपिकला. बट नो, लिसनिंग कॅन नेव्हर हेल्प यू. देर आर 3 टाइप्स ऑफ लर्नर्स. फर्स्ट लर्नर इज हू रीड्स अँड लर्न्स, सेकंड इज हू लिसन्स अँड लर्न्स, अँड थर्ड इज हू सीज अँड लर्न्स, व्हिज्युअल लर्नर. तर आपल्याला माहिती नाही की आपण कोणता लर्नर आहे, आपल्याला ते ठाऊक नाही, तर आपण कृपया असे करावे की 3 टाइपचे लर्नर होऊन जावे. खूप सुंदर, खूप छान सांगितलंय. मला या ठिकाणी आणखी एक असा प्रश्न आहे की आपण म्हणतो की लोक रेडी मटेरियल आजकाल जास्त वापरतात, ते वरवरचा अभ्यास असतो, पण जो डीप अभ्यास असतो तो आपल्याला गुगलवर न मिळता आपल्याला पुस्तकांमध्ये दडलेला आहे. तर पुस्तकांचा अभ्यास आपण कसा केला? मॅम, पुस्तकं सुद्धा मी वाचले आणि वाचून जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते मी हायलाइट केले, माझ्या नोटबुक मध्ये लिहिले, आणि लिहिल्यानंतर त्याच्यावरती एक व्हिडिओ ऐकायची मी. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, मी वाचून लिहिलं, हे कसं झालं, मी रीडर लर्नर. मग मी त्याच्यानंतर युट्यूबवर गेली, मी ऐकून शिकले, म्हणजे लिसनर लर्नर पण झालं आणि व्हिज्युअल रिप्रेझेंट पण झालं तिथे. म्हणजे असे 3 प्रकारचे मी कंटिन्युअसली आय वॉज डुईंग दॅट. And about my timetable, it was very rigorously. I was waking up at 5 o'clock. 5 वाजता पहाटे उठली मी, मग त्याच्यानंतर 2 तास घरी बसून कम्प्लीट रिव्हिजन करायची. 7 वाजता माझी लायब्ररी असायची, 7 ते 1 मी लायब्ररीमध्ये असायची, तिथे पूर्ण मी रीड करायची, पेपर वनला वेळ द्यायची, मग 1 ते 2 मी घरी येऊन आराम करायची, आणि 2 ते परत 10 मी पेपर 2 साठी द्यायची. तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर आपल्याला क्वालिफाय करायचं असेल तर आपल्याला एकदम 100%, खूप सारे विद्यार्थी 100% द्यायला घाबरतात, मेहनतीला खूप घाबरतात आजकाल. त्यांना असं वाटतं की कोणाचे नोट्स वाचून घेऊ, लिहायची काय गरज आहे, कोणाचा व्हिडिओ बघून घेऊ, करायची काय गरज आहे. पण तसं नसतं. यू हॅव टू गिव्ह 100% इन्व्हॉल्ड, फिजिकली, मेंटली, इमोशनली, देन ओनली यू कॅन अचीव्ह एनिथिंग इन शॉर्ट पिरियड. हेच आहे मेन रिझन की जे शॉर्ट पिरियड मध्ये अचीव्ह नाही करू शकत, बिकॉज दे आर नॉट इन्व्हेस्टेड ना. त्यांचं असं असतं की आपण हे गोष्ट करून घेऊ, जॉब करून घेऊ, घरी येऊन थोडाफार अभ्यास करून घेऊ. तसं नसतं. तुम्ही कम्प्लीट अभ्यास करा, क्वालिफाय होऊन जा, आणि मग सन्मानाने जॉबला जा. हे माझं म्हणणं आहे. खूपच मस्त सांगितलं की टाइम टेबल कशा प्रकारे असावं आपलं, आणि आपण जो अभ्यास करतो आहोत ते 3ही टप्प्यांमध्ये तुम्ही सांगितलं, 3ही टप्प्यांमध्ये माझं रिव्हिजन होणार आहे, त्यामुळे मी तयार होणार आहे. तर तयार झाल्यानंतर आता एक पहिला प्रश्न असतो, पहिला जो पेपर असतो आपला, तो जो असतो करंट अफेअर्स, जनरल नॉलेज, आणि त्यानंतरची 2 जे पेपर्स असतात ते आपल्या विषयाशी निगडीत असतात. तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच कन्फ्युज करणारी असतात. तर तो पहिला पेपर आहे, तर आपण इतर म्हणजे जगातलं जे निरीक्षण आहे किंवा जे काही आजूबाजूला घडतंय आपल्या, तर त्याचा अभ्यास आपल्याला कारण करायची गरज नसते. आपल्याला रोज दिसत असतो सोशल मीडियावर. तर तो जो आहे त्याचं अवलोकन करताना
तो अभ्यास कशा प्रकारे केला तुम्ही, की त्याची पुस्तकं आपल्याला अवेलेबल बऱ्याचदा मिळत नाही. तर तो जो आहे त्याचं प्रिपरेशन कसं का? फर्स्ट पेपर जो आहे त्यानंतर आपले सेकंड आणि थर्ड पेपर लोक हातात घेतात तपासण्यासाठी किंवा त्याचं एक मूल्यमापन केलं जातं. लेट मी टेल यू मॅम की जो पेपर 1 असतो, हम्म. खूप साऱ्या मुलांनी हा गैरसमज केलाय की पेपर 1 इज व्हेरी टफ. हम्म. इट इज नॉट एट ऑल टफ. हम्म. पेपर 1 इज व्हेरी इझी अँड पेपर 2 तर तुमचा स्वतःचा सब्जेक्ट आहे. तर तो इझी आहे की नाही ह्याचा विषयच येत नाही. तुम्ही तर त्याच्यात तज्ञ असलेच पाहिजे बिकॉज इट इज युअर सब्जेक्ट. You should be expertise in that. But paper 1, you are going to cover every topic. Syllabus मध्ये 10 युनिट्स आहे. ठीक आहे मॅम. काही काही मुलांना मॅथ्स नाही येत तर ते घाबरून जातात की मला मॅथ्स नाही येत. मॅम मी जर माझं खरं सांगू तर मी 2 युनिट्स सोडून टाकले पेपर 1 चे. डाटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिकल रिझनिंग बिकॉज आय वॉज नॉट गुड इन मॅथ्स. ठीक आहे. अँड इफ यू आर नॉट गुड इन समथिंग यू शुड नॉट बी लाईक की मला ह्याच्यातच जास्त स्कोर करायचं. जी तुमची स्ट्रॉंग साईड आहे, पॉझिटिव्ह पॉइंट्स आहे, तिथे तुम्ही जर 50% फोकस दिला तर तुम्ही त्याच्यात 100% मार्क्स आणू शकता. बट जर तुम्ही जे तुम्हाला येत नाही, जिथे तुम्ही 20% आहे तिथे तुम्ही बोलताय नाही मला 100 द्यायचंय आणि मग तिथे तुम्ही 50 कमवताय तर त्यात काही म्हणजे लॉजिकच नाही. यू शुड नो दॅट विच टॉपिक्स यू कव्हर कॅन गिव्ह यू मोर मार्क्स. त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स अनालाइज करावे लागतात. अँड इट इज व्हेरी सिम्पल. जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचे हे स्ट्रेंथ आहे आणि हे विकनेसेस आहे तेव्हा तुम्ही पहिले पूर्ण स्ट्रेंथ्सला कव्हर करून घ्या आणि विकनेसेस मध्ये तुम्हाला जे वाटतं मग त्याला कव्हर करा. असं हट्ट नका धरू की पहिले जे माझं वीक आहे मी त्याच्यापासूनच स्टार्ट करेल आणि मग स्ट्रेंथ कडे जाईल. मग तुमचे स्ट्रेंथ वीक होऊन जातील. बरोबर आहे. अगदी हे मानसशास्त्र आहे. खरं तर आपण जी आवडती गोष्ट आहे ती पहिल्यांदा करायला हवी, ज्यामध्ये आपली स्ट्रॉंग आहे, आपल्याला माहिती आहे आपण हे करू शकतो. त्यामुळे जो आपल्याला आत्मविश्वास येतो तो पुढच्या कार्याला आपल्याला सपोर्टिव्ह ठरत असतो. हो. खूप खूप धन्यवाद. आता एक जातात शेवटचा प्रश्न, नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना सेट आणि नेट पास करायचं आहे तर त्यांनी त्यांचं जे जीवनाचं गणित आहे कशा प्रकारे सोडवायचं आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व त्यावरच आधारित राहणार आहे. कारण त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षक पण बनायचं आहे, प्राध्यापक बनायचं आहे आणि हा अभ्यास त्यांना लॉंग लाईफ येणार आहे. कारण यामध्ये सगळ्याच प्रकारची उत्तरं असतात, म्हणजे प्रश्न असतात, बुद्धिमत्ता असते, आपल्याला सोशल आपला ऍटिट्यूड कसा आहे, कसा असायला हवा व्यक्तीनं, ते सर्व प्रकारचे असतात. त्यांच्यासाठी तुमचं नेमकं संदेश काय असेल, कारण एक पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास करणारी विद्यार्थिनी आहे. हो मॅम मला हे बोलायला इच्छिते मी दॅट ऑल द स्टुडंट्स हु आर प्रिपेअरिंग फॉर नेट सेट, फर्स्ट ऑफ ऑल रिमूव्ह दिस मिसकन्सेप्शन ऑर नेगेटिव्ह बिलीफ दॅट यू हॅव इन युअर माइंड. इट इज अ व्हेरी टफ एक्झाम. हा जो एक बिलीव आहे की इट इज व्हेरी टफ, आय कॅनॉट डू इट, I cannot do it in my first attempt, second attempt, third attempt. No, you don't need to think like that. Everything is possible for you. You need to have this mindset. Everything is possible for you and you can achieve success despite of your circumstances. कोणी कोणी बोलतात की माझ्या घराची परिस्थिती चांगली नाही तर म्हणून मला लेट झालं, म्हणून मी चौथ्या अटेम्प्ट पर्यंत आलो. नो, तुमचे सर्कमस्टान्सेस मॅटर नाही करत, तुमचा माइंडसेट मॅटर करतो आणि तुमचं हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी. खूप सारे विद्यार्थी मी असं पाहिले की 2 दिवस अभ्यास करतात मग 1 दिवस गॅप देऊन टाकतात. तर ते 2 दिवसाचा अभ्यास जो आहे तो वेस्ट चालला जातो बिकॉज इट इज यू आर नॉट रिवायझिंग, यू आर नॉट रीडिंग अगेन. मग तुमचा जो पेज आहे, एक आपण पेज धरत असतो, सगळ्यांचा एक पेज असतो अभ्यास करताना, तो पेज आपला ब्रेक होऊन जातो. सो यू शुड बी कन्सिस्टंट विथ युअर स्टडीज. मे बी तुम्ही दुसऱ्या दिवशी 12 तास नाही करू शकत तर 2 तास करा, बट ब्रेक नका होऊ देऊ स्टडीजला, असं मला सांगू इच्छिते मी. आणि दुसरी गोष्ट ही मला सांगायची होती की वी शुड बी ऑलवेज फोकस्ड ऑन आवर गोल्स. लाईक आता आपण बघतोय खूप सारे जे यंगस्टर्स असतात ते डिस्ट्रॅक्टेड असतात विथ रिलेशनशिप्स, विथ सोशल मीडिया अँड ऑल. नथिंग शुड मॅटर यू इन फ्रंट ऑफ युअर गोल. अँड इफ यू आर लेझर फोकस्ड यू कॅन अचीव एनी सक्सेस अँड एनी टाइम. अँड राईट नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि रोजची रोज आपण टिपण काढली पाहिजे. टिपण काढल्यानंतर जो आपल्याला कॉन्फिडन्स येईल तो आपल्याला खूप खूप मदत करेल. खूप खूप धन्यवाद मनश्री आणि खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांशी जो काही संवाद साधलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू मॅम.